नाही. मोगरा कितीला आहे? सिंगल पाकळीचा नाहीये? लाल गुलाब नाहीये का? एवढंच आहे. कितीला आहे हवाला? काही कमी नाही. एकच घ्यायचंय. त्या अंजीरचं झाड कितीला आहे? जगेन ना ते? कधी भेटेल सिंगल पाकळीचा की आता नाही भेटायचा? हा. आणि गुलाब हा लय डबल आहे हो, याचा वास छान असतो. पण कितीला आहे तो? 50 रुपये. गुलाब पाहिजे होता. भेटतील ना? हा छोटा वाला एक द्या. हा वाला काढा. हा वाला. हा तो कृष्णकुमारचा वेल कितीला आहे? हे कृष्णकुमार कसलं? हे निळ्या कलरचं, ते लाल मध्ये. एक 120 ला आहे का? द्या. हाय पण मला गाडीवर नेता येईल नाही एवढं. मी घेते घरी पण बसेल ना स्कूटीवर बस. आणि मला खत पण द्या छोटावाला पॉकेट. केमिकल वाला द्यायचं का ऑर्गॅनिक? नाही ऑर्गॅनिक मधलं द्या. ऑर्गॅनिक मधलं मोठं 1 किलोची आहे. छोटं नाही आहे? अर्धा किलोचं 2 किलो. कितीला आहे ते? 100 रुपये. द्या. जाऊ दे घेईन परत. हां तेच द्या. हा येईन मी परत न्यायला. तो 2 सेट मध्ये गुलाब. गार्डनसाठी मी बऱ्यापैकी झाडं आणलेली आहेत. तर 2-3 झाडे ही घरीच होती. तर बघा आता गावाला लग्न वगैरे होतं किंवा सुट्टी, तर त्यासाठी गावी गेले होते म्हणून सगळे झाडं सुकून गेले होते.
झाडांची सवय झाली की घरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, त्यासाठी मी या सगळ्या तर बघा इथे कांद्याने झाडांची ग्रोथ होते. आपल्या केसांसाठी आपण हेअर ऑइल जे आहे हेअर ऑइल तर ते ऑनियनचं सुद्धा यूज करत असतो. तर इथे बघा मी कांद्याचे जे टरफल आहे तर त्यामध्ये पाणी ओतून ते भिजत घातलेलं आहे. ते पाणी आपल्याला झाडांना ओतायचं आहे. तर ते तुम्ही खत म्हणून सुद्धा वापरू शकता, खूप छान असं आहे. तर इथे बघा हे जे आहे तर हे आहे सेंद्रिय खत. तर हे बघा आपण कुंड्यांमध्ये एकच माती असते किंवा एकाच मातीमुळे बघा कुंड्यांमधले ते झाडं आहेत त्यांना बुरशी वगैरे येते किंवा बुरा लागला की झाडांना खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर ते होऊ नये किंवा झाडांची खूप छान प्रकारे ग्रोथ होऊन त्यांना खूप छान असे फुलं आणि त्या झाडाला असा बहर येण्यासाठी हे जे खत आहे तर ते मी वापरत असते. तर बघा हे जे खत जे आहे तर ते तुम्हाला नर्सरीमध्ये जिथे तुम्ही प्लांट खरेदी करायला जाणार तर तिथेच तुम्हाला अवेलेबल होतं. तर हे खूप छान आहे, मी खूप दिवसांपासून वापरते हे, याचा खूप छान असा रिझल्ट आहे. तर बघा आपण ज्या कुंडीमध्ये झाड लावणार आहोत तर त्यामध्ये या खताचे 2 लेअर करू शकता. तर हे जे खत आहे ते तुम्ही 3 किंवा 6 महिन्यांनी कुंडीमध्ये जे झाडाला आपण आहे तर ते रिप्लांट करून त्या कुंडीला तुम्ही लावू शकता. तर याच्यामुळे काय होतं, आपल्या ज्या झाडांचं आहे तर ते आयुष्य वाढतं. कारण एकाच मातीमध्ये त्यांना जे पोषक घटक असतात किंवा जे द्रव्य लागतात तर ते भेटत नाही. तर या पद्धतीने तुम्ही जर खत टाकलं त्यांना तर ते सुद्धा खूप फायदेशीर होतं. तर बघा ह्या खतापेक्षा आपण जे घरी बघा फ्रूट वगैरे आणतो किंवा बटाटे याच्या वगैरे साली वगैरे असतात तर त्यासुद्धा तुम्ही झाडांना लावू शकता. तर इथे बघा आता तर उन्हाळा चालू नाही आहे, उन्हाळ्यात मी त्या साली वाळवून त्यांची पावडर करून झाडांना टाकत असते. तर या ठिकाणी या दिवसात काय होतं की चिलटं खूप होतात किंवा मग ते लवकर म्हणजे नाही का कुंडीमध्ये लवकर ते ऑब्झर्व होत नाही, यासाठी खूप असे किडे वगैरे पावसाळ्यात खूप जाणवतात. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, ते ज्या साली आहे तर त्या पाण्यात भिजत घालायच्या आहेत आणि ते जे पाणी आहे तर ते पाणी या झाडांना ओतायचं आहे. तर मी असं अधूनमधून करत असते, त्यामुळे माझे जे झाडं आहेत तर ते खूप छान असे ग्रोथ झालेले असते, झाडांना हिरवेगार राहतात सारखे. सो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि ही टिप तुम्हाला झाडांबद्दलची कशी वाटली ती कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका.
तर बघा मी इथे नारळाचे जे साले आहेत तर ते घेतलेले आहे, तर याचा खूप छान असा झाडांना उपयोग होतो. तर बघा माझ्याकडे नव्हतं हे, मी शेजारच्या मावशीकडून घेतलं होतं ते झाडाला लावण्यासाठी. तर बघा हे जे आपण नारळाचं जे ठेवणार आहोत तर ते झाडाच्या खालीच आपल्याला जे आपण झाड ठेवलेलं आहे तर त्याच्या खालीच लावलेलं खूप छान असतं. तर बघा याच्यामुळे काय होतं, कुंड्यांमध्ये जे पाणी आहे तर ते पाणी खूप छान प्रकारे धरून ठेवलं जातं, की जेणेकरून आपण गावी वगैरे गेलो किंवा खूप दिवस जर झाडाला पाणी घालायला जमलं नाही तरी झाड हे खूप छान टवटवीत आणि ओलं राहतं. यासाठी नारळाच्या जे वरच्या साल्या आहेत तर त्या कुंडीमध्ये आपल्याला खाली बेसला टाकायच्या आहेत, की जेणेकरून झाडाला पाणी हे छान प्रकारे धरून ठेवलं जाईल यासाठी. तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा. तुमचे झाड आणि तुमची गॅलरी जी आहे तर ती खूप छान प्रसन्न अशी वाटते. तर बघा प्रत्येकाने बाल्कनीत हे झाडं लावलेच पाहिजे, की घराचं जर सुशोभीकरण आहे तर ते सगळं झाडावरतीच असतं. तर मला तर खूप अशी झाडांची आवड आहे, नवीन नवीन फुलझाडं लावायची किंवा त्यांची केअर करायची. तर नंतर मी तुम्हाला माझ्या बाल्कनीचा जो व्ह्यूज आहे किंवा बाल्कनीचा जो लुक आहे तर तो मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे, की मी कशाप्रकारे माझी बाल्कनीतले जे झाडं आहेत ते मेंटेन ठेवते किंवा ऑर्गनाईज करते आणि कोणती कोणती झाडे मी लावलेली आहेत आणि कशासाठी लावलेली आहेत एवढी भरपूर अशी झाडे तर मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. तर प्रत्येक प्रकारचं किंवा प्रत्येक याचं एक एक झाड मी लावत असते किंवा मला लावायला पण खूप आवडतं यासाठी. तर घरातच बघा देवपूजेसाठी जी लागणारी फुलं आहेत तर ती घरातच आपल्याला भेटतील. अशा प्रकारे सगळी जी माझी बाल्कनी आहे तर ती मी ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे. तर बाल्कनीत संध्याकाळी जर गेलं तर निवांत क्षणी आपण जो आपला वेळ आहे किंवा स्पेस आहे किंवा दिवसभराची जी दगदग आहे तर ती आपण आपल्या मोकळा वेळ जो आहे तर तो गॅलरीत बसल्यानंतर फ्रेश असं वाटतं माणसाला. आपला जो थकवा आहे तर तो या झाडांकडे किंवा फुलांकडे बघून खूप असा निघून गेलेला असतो. तर बघा झाडं ही अशी महिन्याला किंवा 2-3 महिन्याला या प्रकारे छाटणी करायची असती, की जेणेकरून नवीन परत फुटून त्याला फुलं आणि फळं लगेच येतील यासाठी. तर बघा मी गावाला गेले त्यामुळे खूप असे झाडे जे होते माझे तर ते खूप असे सगळे सुकून गेले होते. माझ्याकडे एकसुद्धा झाड आता अवेलेबल नव्हतं. तर खूप दिवस माझं चाललं होतं की झाडे घ्यायची पण मला काही वेळ भेटतच नव्हता जाण्यासाठी. तर आज माझ्या मिस्टरांना सुट्टी होती, माझे मिस्टर घरीच होते. तर बाळाला त्यांच्याकडे ठेवून मी झाडं घ्यायला गेले होते. तर तिला घेऊन मला कुठेही जायला जमत नाही, त्यांना सुट्टी असली तरच मला कुठेतरी जाता येतं. तर बघा तिला मी घरी ठेवून गेले होते. तर आज फक्त मी 2-3च झाडं घेऊन आले. नेक्स्ट टाईम परत जाऊन परत झाडं आणणार आहे, कारण माझ्याकडे जे अवेलेबल होते त्यातली बऱ्यापैकी सगळी सुकून गेलेली यासाठी. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ कुठून बघताय किंवा हा व्हिडिओ बघायला तुम्हाला कसा वाटतो फॅमिली व्लॉग नक्की बघत जा. सो चला तर आता व्हिडिओ कंटिन्यू बघा.
जेवण झालं तुमचं?